बिल्ड आयकॉनच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। 1984 मध्ये नांदेड येथून डिप्लोमा पूर्ण केला आणि 31 वर्षाच्या अनुभवामध्ये 50 पेक्षाही जास्त मोठी प्रोजेक्ट्स पूर्ण केली असे इंजिनियर प्रशांत यन्नावर सर आपल्या सर्वांच्या समोर आहेत। प्रशांत सर, आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। नमस्कार सर। सर, आतापर्यंत तुमचा प्रवास कसा होता हे आपण कृपया सर्व प्रेक्षकांना सांगायचे। मी प्रशांत यन्नावर, प्रॉपर नांदेडचाच आहे आणि जसं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज नांदेड इथून पासआउट झालो, त्याच्यानंतर पहिले 3 वर्ष मी जिल्हा परिषद BNC डिपार्टमेंटला काम केलं। पण ते आमचा जो जॉब होता तो आपल्या CO साहेबांच्या ऑर्डरप्रमाणे होता आणि त्याच्यामध्ये 87ला 0 बजेट आल्यामुळे आमचं ड्रॉप झालं आणि तिथून माझ्या आयुष्याला कलटणी परत वेगळी भेटली। म्हणजे या क्षेत्रामध्ये येण्यासाठी आमच्या पूर्ण परिवारामध्ये मॅक्झिमम लोक सर्वजण जॉब करणारेच आहेत, पण बिझनेसमध्ये एकमेव मी उतरलो इकडे आणि त्यावेळेस मला अननोन होतं त्याच्याविषयी। त्याच्यामध्ये मला मोठे आपले सिनियर आर्किटेक्ट, कोणी बिल्डर्स आणि काही त्यावेळेस तर डेव्हलपर्स नव्हते, बिल्डर होते, कॉन्ट्रॅक्टर होते। मग यांनी प्रोत्साहन दिलं, त्याप्रमाणे मग याच्यामध्ये मी हळूहळू प्रगती करत गेलो आणि जसं माझं 87 मध्ये तो जॉब सुटला तर 88ला मी हैदराबादला होतो AMI सेक्शन 1 यासाठी। ते AMI सेक्शन 1 पूर्ण झालं, पण तिथे लँग्वेज प्रॉब्लेम होता। आता तरी हिंदी चांगलं आहे हैदराबादला, पण पूर्वी नव्हतं। आणि मग त्यातून ते ड्रॉप करून मी औरंगाबादला आलो। औरंगाबादचं सिडको त्यावेळेस नवीन चालू झालं होतं। सिडकोमध्ये 1-2 प्रोजेक्ट मी सोबत काम केलं, 6 महिने थांबलो, पण 6 महिन्यामध्ये काय झालं, जेवणाची अडचण व्हायची। त्यावेळेस औरंगाबादला जेवायची फार मुश्किल होती, तर त्यामुळे काय झालं, मग औरंगाबाद लेफ्ट केलं। मग मला एकाने सजेस्ट केलं, यार मग पुण्याला चल। आमचे 2 मित्र पुण्याला होते ऑलरेडी। मग मी काही नाही, पुण्याला त्यांच्या रूममध्येच राहिलो हॉस्टेलसाठी सारखं, आणि 1 महिन्यात जॉबसाठी ॲडव्हर्टाईज पाहत मिळून गेला जॉब 1 महिन्याच्या आत। त्या पिरियडमध्ये मला वाटतं 1990 तेव्हापासून मग 93 पर्यंत पुण्यालाच होतो। मग पुण्यामध्ये पण कसं आहे, पाटणकर काळे म्हणून होते आर्किटेक्ट आणि बिल्डर्स, तर ते कसे प्रायव्हेट जॉब घ्यायचे आणि त्यांचं पूर्ण अचिव्हमेंट्स प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणून मला टाटाचा भिरा प्रोजेक्ट होता, जो महाड गणपती आहे त्याच्याजवळ होता, नागोठाणेजवळ होतं, ते राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ। आणि ते अचिव्हमेंट्स, तो ॲडव्हेंचर्स म्हणजे होता सुरुवातीला, आणि यंग होतो, आणि त्यामुळे कसं आहे, ते पुण्याला स्थायिक राहायचं। पुण्याहून मुळशी डॅमने खाली उतरायचं आणि डॅम खाली उतरून त्याच्यानंतर पुढे परत वर चढणे उतरणे हा प्रकार तिथं व्हायचा। तो एन्जॉयमेंट चांगलं केलं, कामही छान झालं। टाटा भिरा प्रोजेक्टमधून मेन इलेक्ट्रिसिटी जी निर्माण व्हायची ती मुंबई लोकलसाठी जायची त्यावेळेस, आणि तिथे मी साधारण 1.5 वर्ष काम केलं, पूर्ण प्रोजेक्ट केला। माझ्यासोबत माझे मित्र कलीग होते, लातूरचे होते, तो डिप्लोमा होल्डर्स होता। दोघांनी पूर्ण जॉब हँडल केला, अकाउंट्स वेगळं पाहणं, सँक्शनिंग वेगळं घेणं आणि अचिव्हमेंट्स आपण काम करणं, हे सिव्हिलचं पूर्ण तिथं शिकायला खरं भेटलं। मग तिथून आमचं पिंड तयार झालं की सिव्हिल इंजिनियर आपण आहे, आणि तिथून मग कामाला लागलो। मग वर आल्यानंतर परत पुण्याला विश्रांतवाडीमध्ये एक काम केलं। त्यावेळेसचा तो 11 बहुमधले प्रोजेक्ट होता अपार्टमेंटचं, ते करून नंतर मग बाकीचे छोटे मोठे कामं केले। शेवटचा प्रोजेक्ट म्हणजे फिनोलेक्स पिंपरी चिंचवडचं, त्याचं IPS फ्लोरिंग खालचं, परत काही चिमणीचं काम होतं, आणि मधलं जे पेवर्स वगैरे टाकायचे होते त्यावेळेस प्लॅस्टिक शीट, त्या शीटचं पेवर वगैरे टाकून दिलं आपण। तर तिथून मग नंतर काय थोडंसं परत रत्नागिरीला पाठवलं त्यांनी। रत्नागिरीच्या वस्तीत मात्र माझी तब्येत खराब झाली, मग तिथून मी ड्रॉप केला आणि वापस नांदेडला आलो। मग नांदेडला 1993 पासून आपलं जर्नी सुरू झालं। 1993 टोटल महापालिकेमध्ये आपण ॲज अ इंजिनियर म्हणून रजिस्ट्रेशन केलं, आणि त्यावेळेस मला आर्किटेक्ट श्याम देशपांडे साहेबांची खूप मदत झाली। त्यांनी मग त्या क्षेत्रामध्ये हळूहळू आणून कामं देत गेले, आपण सुपरविजन करत राहिलो, असा प्रकार झाला समजा। आणि मग प्रोग्राम चांगला। 94चा प्रोजेक्ट माझा बरारा टावर, नांदेडचं HDFC बँक जी आहे, आणि तो एकदम चॅलेंजिंग होता। प्रोजेक्टचा प्लॅन जसा रेक्टँगल होता, ती बिल्डिंग रेक्टँगल नाही आहे, ती त्याला स्विंग केलेली आहे। खालचे 2 फ्लोअर वेगळे आणि वरचे 4 फ्लोअर वेगळे। तर तो एक छान होता प्रोजेक्ट, आणि त्यावेळेस तिथून पुण्याचं ते जे आपण अनुभव घेतला तो तिथे पूर्ण कामी आला। आणि त्यावेळेस आमचे कॉन्ट्रॅक्टर होते केरळचे,
ते त्यांची टीम चांगली होती, तर त्यांनी पण ते काम छानपैकी केलं. मग परत सिलेक्शन ऑफ द मटेरियल, त्यावेळेस आपल्याकडे जालन्याला स्टील नव्हतं तेवढं, तर नागपूरहून मागवलं आपण. नागपूर, रायपूर त्या साईडने स्टील यायचं त्यावेळेस. बाकी रॉ मटेरियल नांदेडला अतिउत्तम होतं, चांगलंच आहे, आता पण चांगलंच आहे. रेती पण छान मिळते, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. सिमेंट त्यावेळेस L&T, जे अल्ट्राटेक आता आहे त्यावेळेस L&T होतं. मग तो प्रोजेक्ट झाल्यानंतर मग त्यांच्या सरांचं दुसरं ते बोरबन एरियामध्ये त्यांचं घराचं वास्तव्य होतं, घर केलं त्यांच्यात. डॉक्टर भट्टर साहेबांची हॉस्पिटल बिल्डिंग, जे आमचे आर्किटेक्ट सदानंद देशपांडे पुण्याचे होते, त्यांचे सर्व मॅक्झिमम कामं मी इथंच केले 7-8 वर्ष पूर्ण. हॉस्पिटल काम, इंडस्ट्रियलचे कामं काही झालेले आहेत, रेसिडेन्शियलची कामं झाले. 93ला मी आलो त्यावेळेस माझा पहिला प्रोजेक्ट म्हणजे रिनोव्हेशन ऑफ द संभाजी पवार साहेबांचं घर फुलेनगर, ते काम माझ्या हातावरती होतं. आणि त्यांचं मग त्यांच्या मित्राच्या पार्टनरशिपमध्ये शिवा फर्टिलायझर होतं ढाकणीला, तर त्याचं फाउंडेशनचं काम केलं. तिथं एकदा रात्री येताना मार पण खाल्ला मी, कारण तो रस्ता बरोबर नव्हता. मग ते लेफ्ट केलं. मग नंतर निंबाळकर साहेबांचं एक भवानी फर्टिलायझर म्हणून आहे, ते एक काम केलं, ते पूर्ण केलं. आणि मग हे प्रणाली चालू झाली. रेसिडेन्शियल, मॅक्झिमम कमर्शियल काही प्रोजेक्ट होते, त्याच्यानंतर स्कूल बिल्डिंग्स आहेत, हे सर्व प्रोग्राम करत करत चालू राहिले समजा. आता सध्या जे चालू आहे ते मध्ये लेटेस्टमध्ये डॉक्टर तुंगनवार साहेबांचं एक गोकुळनगरला काम चालू आहे, दमाम हार्डवेअरच्या बाजूला. तर त्यांचं पण तोही चॅलेंजिंग होता, कारण त्याचं कसं बाजूला बिल्डिंग्स होत्या, त्या बिल्डिंगमध्ये आजूबाजूची बिल्डिंग फारच म्हणजे त्याचं फाउंडेशन बरोबर नव्हतं. तर रात्री कॉन्क्रिटिंग करून त्या फाउंडेशनला आमच्या बिल्डिंगचं लक्ष देण्यापेक्षा त्या बिल्डिंगकडे पहिले लक्ष द्यावं लागायचं, कुठं काही होते का म्हणून. तर ते सर्व करत करत व्यवस्थित झाला, सिव्हिलवर पूर्ण कम्प्लीट झाला. आता इंटेरियर चालू आहे त्याचं. पुढे आहे चालू. आता सध्या कवठ्याला पण चालू आहे काम, अपार्टमेंटचं काम चालू आहे. आणि त्याच्यामध्ये परत योगदान म्हणजे जसं आता मध्यंतरी गुरुता गद्दी होती, त्या पिरियडमध्ये येणाऱ्या बिल्डिंग जी आहे गुरुद्वाऱ्याची, पहिली 7 मजली इमारत नांदेडची माझ्या हातावरती सुपरविजनसाठी होती. त्याच्यानंतर 14 मजलीची इमारत पण आपल्याकडेच होती सुपरविजनला. त्याचे आर्किटेक्ट, दोन्हीचे आर्किटेक्ट सेम होते, V जोशी, मुंबई. आणि नंतर आता तिसरी जी झाली परवा, ती आहे 17 मजल्याची टोटल. म्हणजे त्यांनी बांधलं 21 मजले, बांधकाम परवानगी तेवढी नाही आहे, पण बांधलं. तर गुरुद्वारा आहे यात्री निवास म्हणून, तर त्याचे आर्किटेक्ट दिल्लीचे होते सर. त्याप्रमाणे वर्कआउट झालं सगळं. तुमचे प्रेरणास्थान कोण आहे? प्रेरणास्थान आता एकतर माझी आई महत्वाची, प्रथम गुरु आई, परत वडील. वडील या क्षेत्रातले नाहीत, वडील आमच्या ॲग्रिकल्चरमध्ये होते. त्यांना म्हणायचे, अरे तुला होणार नाही, सिव्हिल इंजिनियर आहे, तू नाजूक आहे, ह्या गोष्टी त्यांच्या राहायच्या. आणि माझे 4थीमध्ये एक सर होते, फुटाणे सर म्हणून. माझं बालपण गेलं उस्मानाबादला, वडील तिकडे होते त्यावेळेस उस्मानाबादला होते. ते म्हणायचे, नाही प्रशांत, तुला सिव्हिल इंजिनियर व्हायचं. त्याप्रमाणे तू टफनेस राहा. खेड्यामध्ये होतो मी पहिल्यापासून, त्याच्यामध्ये चॅलेंजिंगमध्ये सिव्हिल इंजिनियर घेतलं. सर, बांधकाम क्षेत्रामध्ये तुमचं मुलाचं योगदान असतं, तुम्हाला अनुभव पण खूप चांगला आहे. आणि कुठलंही कन्स्ट्रक्शन असो, सिव्हिल इंजिनियर शिवाय होऊ शकत नाही, तुम्हाला माहिती. तर नवीन नवीन कल्पना आणि जे वाढतं तंत्रज्ञान आहे, त्याचा वापर कसा करू शकतो? आता सध्या कसं आहे, सिव्हिल इंजिनियरसाठी म्हणलं तर सगळ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक बिल्डिंगमध्ये काही ना काही चॅलेंजिंग असतंच. कुठे जमिनीबद्दल, कधी कधी काम प्लिनपर्यंत आल्यानंतर काहीतरी उपद्व्याप उठतो. आणि परत हे सर्व गोष्टींमध्ये एक टाइम अचिव्हमेंट जास्त आहे. त्या टाईमसाठी आता नवीन जी यंत्रणा आलेली आहे प्रत्येक मेकॅनिकल क्षेत्रामध्ये, जिथं लेबर न वापरता मेकॅनिकली काम करायचं आपल्याला, तर त्या क्षेत्रामध्ये कसं आहे, मेकॅनिकल आता नांदेडला बऱ्यापैकी सुविधा मिळत आहेत. जसं आपलं आता कॉन्क्रिटिंगचं पण आहे. बारबेंडरसाठी पहिले कसं ते छंडी शेवटायचे, ठोकायचे, तोडायचं छंडीला, गजाळी तोडायचे, तो प्रकार आता राहिला नाही. कटर आलंय, कट करून ताबडतोब. परत ब्रँडमध्ये तुमचं ह्याचं पण आता स्टील आपल्याकडे नांदेडला बरेच ब्रँडेडचे भेटत आहेत, पण त्याच्यामध्ये पण आपण कसं आहे, जनरली जे चांगलं स्टील आहे, कंपनीज आहेत, त्याचं आपण अचिव्हमेंट करतो. तर त्याप्रमाणे ते वर्कआउट घेतं. आता कसं आहे, रेडीमेड स्टिरस पण आलेत, ते बांधीचा वेळ वाचतो. आणि त्याला परत आणखीन त्याच्यामध्ये पुढे जाऊन जिथं थोडंसं टिपिकल आहे, क्रिटिकल वाटतंय, तिथे आपण काय करतो, वेल्डिंगचा वापर करतो. बांधत बसत नाही, वेल्डिंग करतो डायरेक्ट.
तर तो आणखीन एक सुंदर आहे. आणि आता त्याच्यामध्ये कसं काही रिनोव्हेशनचे काम आपले झालेले आहेत. तर रिनोव्हेशनमध्ये पर्टिक्युलर बांधीला महत्त्व न देता वेल्डिंगला महत्त्व पहिले द्यावं लागेल. खालचे बार घेताना, काढताना, ठोकताना, त्याचं कॉम्बिनेशन करताना परत प्रिकॉशन हे आहे की त्याचं परत लिकेज व्हायला नाही पाहिजे. म्हणजे हां, ओनरकडे पाहणे आणि आपलं जॉब व्यवस्थित करून घेणे हे एक महत्त्वाचं. बरोबर. सर, कुठल्याही प्रकारचं बांधकाम करत असताना अकुशल कामगारांकडून काम करून ज्याला अनस्किल्ड नाही, सिव्हिल हा हो ना, सिव्हिल हा शब्द असा आहे की अकुशल लोकांकडनं काम करून घेणारा माणूस जो इंजिनियर आहे. इंजिनियर काय ठेवतात किंवा लेबर, तुम्हाला सगळे कुशल लेबर भेटणारच नाहीत. पुढे नाही भेटणार, आधी भेटले नाही. आता प्रश्न एवढाच आहे की पुढे जे लोक भेटणार आहेत त्यांना कसं 4 ठिकाणी कोणी काम केलंय, अनुभवी लेबर असेल, स्किल म्हणजे अनुभवी, बाकी काही नाही. पण त्याला कसं तो तर नॉलेज नाही ना, तो तर काही टेक्निकल काही त्याने अभ्यास नाही केला, काहीच नाही. मग त्याला कसं आता माझ्याकडे मी जे टीम वर्क ठेवतोय, मुलांना तयार करून घ्यायचं की बाबा हे स्पेसिंग म्हणजे काय द्यायचं, बार बेंडिंग म्हणजे काय, टॉर्च स्टील काय आहे, माइल्ड स्टील काय आहे, हे त्यांना थोडंसं एक क्लिक दिलं तर ते तयार होतं. म्हणजे पहिल्या प्रोजेक्टला त्यांनी त्रास दिला तर दुसऱ्या प्रोजेक्टच्या आपल्या डोकं खायची गरज नाही. त्याला माहीत होतं की जसं आता स्किल माणसं आहेत म्हटलं की तर म्हणतात नाही इंजिनियर साहेबला असं जमत नाही, तो करून घेतं काम. त्याप्रमाणे तो फरक पडतो त्याच्यात. आणि मिक्सिंग जो प्रॉपर आहे, आता मिक्सरसाठी मिक्सर सगळे आजकाल कोणी 5-15 बॅग जरी आलं तरी मिक्सर मागून घेतात, किंवा एखादा महिना मिक्सर आपल्या साईटवरच उभा असतो, जेव्हा त्याला लागलं ते मिक्सिंग करून तो टाकून देतो. त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येत नाही. पूर्वी कसं आम्ही सुरू केलं त्यावेळेस त्याला 50 बॅग, 100 बॅग, 150 बॅगपर्यंत माणूसच, 2 माणसं राहायचे, ते मिक्स करायचे, नंतर फावडा पलटी मारायचे, मग मिक्सिंग करंट पाठवायचं त्याला. तो आता नाही राहिला. सर, बांधकामासाठी साहित्य निवडत असताना कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे? बांधकाम साहित्यामध्ये सर मेन कसं आहे, सिमेंट आणि गजाळीच. तर ते दोन्ही पण ब्रँडेड आणि चांगलं बसलं, टेक्निकल स्पेसिफिकेशन साऊंड समजा, तर ते आपण आता कसं इथं कसं आहे, नांदेडचे एक सांगतो पर्टिक्युलर कि सर रेट क्या है उसका, हाँ वो तो 10 रुपये से कम दे रहा उधर. मतलब भाई तुम 10 रुपये मत देखो, रेट का जो है, रेट हर एक का गुणवत्ता अलग है, उसका टेक्निकल स्पेसिफिकेशन अलग है, ब्रँड अलग आहे. म्हणजे साधा कपडा जरी घेतला गेला, आता तुम्ही साधी दस्ती घ्यायला गेला, फुटपाथवरची दस्ती तुम्हाला मिळून जाईल 20 रुपयाला, ती दस्ती तशीच ब्रँडेडमध्ये गेला तर 50 रुपयाला मिळेल. तो फरक आहे ना. तर तो फरक आता हे कन्स्ट्रक्शन करताना तुम्ही टोटल 10 लाख 20 लाखाचं घर बांधणार आणि 1000-2000 साठी बघणार, किती सेव्हिंग होणार आहे. त्याच्यापेक्षा ब्रँडेड तुम्ही केलेलं तर कधी चांगलंच आहे. म्हणजे तुम्हालाही निश्चिंत आणि आम्हालाही निश्चिंत होतं. उद्या काय फालतू सामान आणून ठेवलं, मटेरियल टाकलं आणि अरे ओ इंजिनियर साहब को लगाए थे लेकिन काम तो नाही हुआ, असं व्हायला नको. त्याच्यामुळे ब्रँडेडला महत्व कधी पण चांगलं. आणि आता जेव्हा ग्राहक सळईची निवड करण्यासाठी मार्केटमध्ये जातात तेव्हा त्यांनी कुठली खबरदारी घ्यायला पाहिजे असं? नाही, आता कसं आहे, विक्री करताना आपण एकतर बारमध्ये सरळ 40 फीटचा बार जो बेंड असतो तो पण घेतो. आणि आता कसं आहे, कॉलमची संख्या कमी करा म्हणतात लोक. आमची गाडी बसत नाही, पार्किंग होत नाही. त्याच्यामुळे स्ट्रक्चर इंजिनियर काय करतो, कॉलमचा जो डेप्थ आहे किंवा जी विड्थमध्ये आपण म्हणतो तर ते जास्त ठेवायचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये ऑलरेडी गजाळी काय होते, मग 16 mm, 20 mm, 25 mm अशी बार येतात. मग तसे 20-25 mm बारला कसे बार सरळच येतात गाडीमध्ये, लोडिंगमध्ये, तर ते सोपं जातं त्यांना. मिस्त्री पण म्हणतो की नाही सर सीधा बार आहे तो अच्छा है, कटिंग के लिए बेंड करने की जरूरत नहीं हमको सीधा कटिंग करके उसका वेस्टेज नहीं निकलेगा, वो हिसाब से हम कटिंग कर देते. त्याप्रमाणे ते गजाळी तर त्या पद्धतीने राहील सर त्याच्यात. सर, दीर्घायू किंवा टिकाऊ बांधकामासाठी रचना करणे, आराखडा, लेआउट ज्याला आपण म्हणू, तो किती महत्त्वाचा असतो? आराखड्याला सर महत्त्व तर आहेच, कारण प्लॅनिंग हा सगळ्यात मोठा भाग आहे. टेक्निकलमध्ये आपण घर बांधताना असो, इव्हन आता आपल्याकडे दोघं कोणी जेवायला येणार म्हटलं तर आपण प्लॅनिंग करतो. आचार्याला प्लॅनिंग करावं लागते. तसं सिव्हिल इंजिनियर हा आचारीच आहे थोडक्यात. आणि गृहिणी म्हटलं तर गृहिणीची जी भूमिका आहे तशी भूमिका सिव्हिल इंजिनियरला निभावावी लागते त्या क्षेत्रात. मग तिला गृहिणीला कसं आहे, मुलांकडे पाहावं लागतं, पतीलाही पाहावं लागतं, आलेल्या पाहुण्याने पाहावं लागतं. सेम भूमिका सिव्हिल इंजिनियरने निभावावी लागते त्या साईटवर. त्याला ओनर पण आहे, टेक्निकल स्पेसिफिकेशन पाहावं लागतात. परत काम चांगलं झालं म्हटलं पहिले नाव कोणाचं होणार आहे, ओनरचं. अरे बिल्डिंग बहुत अच्छी बनाय, मग म्हणतो कोण बनवलं, मिस्त्री बनवलं, मिस्त्रीचं नाव काय. त्याच्यानंतरची भूमिका इंजिनियरची.
पण आता तो विश्वासाने आधी इंजिनियरकडे टाकलेला असं त्यावेळेस ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. बरोबर. तर आजकाल बजेटनुसार घर बनवणे हो हो. या गोष्टीला जास्त म्हणजे या विचाराला जास्त प्राधान्य दिलं जातं. हम्म. त्या ठिकाणी तुमचं काय मत आहे? नाही, आम्ही तर स्पष्ट म्हणतो बजेट लागणार आहे. हा, कमी बजेटमध्ये काम होत नाही. बरोबर. तुम्ही जर व्यवस्थित टेक्निकली स्पेसिफिकेशन घेतलं, हम्म, चांगल्या क्वालिटीचा कोणी इंजिनियर आर्किटेक्ट लावला, आता आपल्या नांदेडच्या आर्किटेक्ट प्लॅन 10,000 देईल, हम्म, तोच प्लॅन तुम्ही पुण्याहून घेतला, त्याची फीस तर जास्तच राहणार ना. हो हो. तर त्या पद्धतीचं आहे ते. त्याच्यामुळे ते बजेट तुम्ही लो करू नका. बजेट तुम्ही असं धरा की सर आपलं 10 लाखाचं बजेट आहे, 11 पर्यंत जाईल. हे सगळं व्यवस्थित केलं तर, त्याप्रमाणे केलं तर ते काम चांगलं होईल. आता आमचं सिव्हिलचं सोडून द्या, इंटेरियरमध्ये जा तुम्ही. इंटेरियरचं बजेट असतं 3 लाखाचं, होते 5 लाख, म्हणजे डबलच झालं ना. बरोबर. तेवढा फरक सिव्हिलमध्ये नाही होत. सिव्हिलमध्ये काय होणार आहे, 12 लाख म्हणले तर 12चे 13 होतील, मग त्याच्यावरती नाही होत, म्हणजे 13चे 26 नाही होणार. पण सर्वसामान्य लोकांचं असतं सर स्वप्न की असं कमी- लोकांचं वाटतं कमी तसं, लोकांना खर्चामध्ये उत्तम कमी दर्जेदार बजेट, घर बनवा. त्यांची पूर्वतयारी आपण करणं जरुरी आहे. हा, जो कोणी इंजिनियर तिथे नेमणूक केलेला आहे त्यांनी पूर्वतयारी त्याची करायला पाहिजे की 12चे 15 होऊ शकतात सर, हा, हा. 15चे 20 नाही होणार. हे एवढं काम आपण सिव्हिल इंजिनियर करू शकतो. पण त्याच्यामध्ये कसं आहे, नुसतं क्वालिटीकडे पाहिलं तर क्वालिटी मेंटेन करायसाठी तुम्हाला पैसे जोडावं लागेल. Yes, बरोबर. सर एक प्रश्न वेगळा आहे. हम्म. तुम्ही शासकीय संस्था आणि स्थानिक प्रशासनांसोबत प्रकल्पावर कोणतं काम केलं का? आणि जर केले तर हम्म. कोणत्या स्वरूपात तुम्ही त्यांच्याशी सहकार्य करता? स्थानिक प्रकल्पमध्ये नांदेडचं जी महानगरपालिका आहे, Yes. म्हणजे आधी नगरपालिका होती, आता महानगरपालिका, त्यावेळेस इथं एक इश्यू होता पडलेला. पहिलं मग हे काय म्हणतात त्याला, ऑडिटोरियम्स, शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, काय अडचण आहे. तुम्ही शासकीय संस्था आणि स्थानिक प्रशासनांसोबत कुठल्या प्रकल्पावरती काम केलंय का? आणि जर केलंय तर कोणत्या स्वरूपात तुम्ही त्यांच्याशी सहकार्य करता? महाड एक ऑडिटोरियमचं चालू होतं वर्क, हा, ओके आणि योगायोगाने कॉन्ट्रॅक्टरकडनं माझं सुपरविजन म्हणून मला दिलं होतं त्यांनी. ओके ओके. तर तो प्रोजेक्ट माझ्या हातात पूर्ण झाला, याचा मला अभिमान वाटतो, पहिली गोष्ट. आणि माझा सत्कार पण झाला. ओके. तर त्याच्यामधलं मेन अचिव्हमेंट जे होतं ते त्यांचं डार्क रूम जी होती, हाईट आणि त्याचं फिलिंग, त्याच्यामध्ये त्याचं परत ऑडिटोरियमचं सिटिंग अरेंजमेंट. सिटिंग अरेंजमेंट हे कसं होतं, मुंबईचे दिघे सर म्हणून होते, ही त्यावेळेस ते सिनियर होते, मला वाटतं ऍट द एज ऑफ 78-80. त्यांचं मार्गदर्शनाखाली आम्ही सिटिंग अरेंजमेंट केली होती. तर त्याचं जे मधलं जे अरेंजमेंट आहे, टोटल फिलिंग, त्याच्यानंतर कॉन्क्रिटिंग, त्याचं कॉन्क्रिटिंग स्टेप्स, आणि त्याच्यानंतर मग खुर्च्या बसवून त्याचा इको साऊंड. येस येस येस. हे इको आणि सिटिंग त्यांच्याकडेच होतं. तर ते आम्ही सक्सेसफुली काम केलं. त्यांनी आमचं म्हणजे अभिनंदन केलं की काम व्यवस्थित झाले म्हणून. येस येस. आणि आताही काम चांगल्या पद्धती आहे, काही इको साऊंड वगैरे काही नाही. ओके. ते कार्यक्रम झाला आणि मग कुसुम सभागृह नंतर सुरू झालं, तर ते इंडिव्हिज्युअल संस्थेचं होतं, हे मात्र महापालिकेचं होतं. ओके ओके. तर ते काम त्यांच्यासोबत करता आलं मला. ओके ओके. सर, अभियांत्रिकी क्षेत्राच्या भविष्याबद्दल तुमचा दृष्टिकोन काय आहे? सध्या तर सर सिव्हिल इंजिनिअरला खूप छान आहे परिणाम. आणि आता जेवढे पण आमचे मित्र आहेत, आमचे मुलगा पण आहेत, सगळ्यांना आम्ही तेच म्हणलं की सिव्हिल घ्या. सिव्हिल घेतल्यामुळे कसं आहे, एक दृष्टिकोन असा आहे की नुसतं वटवृक्ष सारखं आहे ते. तुम्हाला त्याच्या जेवढ्या वटवृक्षाच्या फ्रँचायस आहेत तेवढ्या त्याच्या शाखा. आता नवीन जे आलं ते आर्किटेक्चर त्याचंच आहे, इंटेरियर त्याचंच आहे, पण सिव्हिल इंजिनियर इज मेन. येस येस. आणि ते सिव्हिल इंजिनियर जर मेन असेल तर त्याला त्या क्षेत्रामध्ये जिथं गोडी असेल तो काम करू शकतो. येस येस. फील्ड भरपूर आहे त्याला. हो ना हो ना. सर, तुमचे बरेच प्रोजेक्ट झालेत, अजून इथून सुद्धा तुमचे बरेच प्रोजेक्ट सुरू आहेत. तर आयकॉन स्टीलचा वापर केलाय का तुम्ही? आयकॉन स्टील सर आहे सर, कवठ्याला मॅक्झिमम आमचे काम आयकॉन स्टील मध्येच आहे. स्टील उत्तम आहे, छान आहे एकदम. आणि कसं आहे, म्हणजे जे दिलेलं ब्रॉचर मध्ये आहे ते ऍक्च्युअल आहे, ते सप्लाय तसं होतोय. आणि आमचे जे ज्यांच्याकडे काम केलं त्यांना ते चांगलं वाटलं, त्याच्यात काही अडचण नाही. ओके. आणि आम्हाला त्याच्याबद्दल अभिमान आहे सर. कंपनीची सर्व्हिस कशी वाटली तुम्हाला? कंपनी सर्व्हिस चांगली आहे. आता कसं आहे, कोणी म्हणतात बाहेरून टेस्ट करा, कोणी म्हणतात की नाही सरांकडे त्यांच्याकडेच आहे का टेस्ट, मध्ये टेस्टिंग सुरू होतं ना आपलं, त्यावेळेस केलेले टेस्ट रिपोर्ट घेतलेत आपण. आता तुंगनवार साहेबांचं काम झालं, तिथे पण आपलं हे मटेरियल वापरलंय, काही दुसरं वापरलं, काही हे वापरलं, त्यावेळेस त्यांना त्यांच्याकडे आपण हे घेतलेलं आहे काम टेस्टिंग करून. ओके सर, बांधकाम क्षेत्रात येणारे जे नवीन अभियंते आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? काही तब्येत पहिले फिट ठेवायची. येस. आणि ब्रॉड माइंड ठेवायचं बस. बाकी सिव्हिलला तर सगळं आहे, जितकं काम कराल तेवढं कमी आहे.
येस येस त्याच्यामुळे सिव्हिल इंजिनियर क्षेत्र वाढणारच आहे. क्षेत्रफळ वाढणारच आहे आणि निवारा हा अति महत्वाचा आहे. महत्वाचं आहे, बरोबर आहे. अन्न वस्त्र निवारा जसा आहे त्याच्यात निवारा महत्वाचा आहे. नक्कीच नक्कीच. त्याच्यामुळे कसं आहे, माणूस अन्न बाहेर खाऊ शकतो, हो वस्त्र घेऊन, पण निवारा हा एकच पाहिजे. बरोबर तिथं बरोबर. त्याला त्याचे म्हणजे पूर्ण काय म्हणतात ड्रीम्स येस 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 अचिव्हमेंट करायचं क्षेत्र म्हणजे निवारा. येस 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 येस. आता आपण बरेच जण बघतो सायंटिस्ट म्हणा किंवा काही लोक, अरे यार मेरे को सूझ गया बोले, कब कहाँ सूझा, लॅट्रिन में बैठा था बोले. असं पण होतं बरेचदा. सही आहे, म्हणजे एकदम निवांत रूम आहे ती, बरोबर त्या निवांत रूम मध्ये माणूस विचार करतो. येस. तसा प्रकारे मग ते कशासाठी आहे, ते निवारा महत्वाचा आहे. निवाराशिवाय नाही होणार. सर तुमचा आतापर्यंतचा स्पेशल आयकॉनिक प्रोजेक्ट कोणता आहे? आता हे सर द्रुतगतीमध्ये झालेले मल्टी स्टोरी बिल्डिंग जे आहे यात्री निवास, हे पण आहेच आहे. आणि त्याच्या आधी म्हणलं बरारा टावर एक आहे. येस येस. त्याच्यानंतर हॉस्पिटल बिल्डिंग झालेले आहेत 4-5, त्याच्यामध्ये ते पण चांगलं केलेलं आहे. जसं भट्टर सरांचं आहे, ते आम्ही बांधत असतानाच अपोलो साठी निवड केली होती. नांदेडला अपोलो यायचा हे त्या बिल्डिंग वरती झालं होतं, पण तिथं थोडस एक त्यांच्या व्यक्तिगत अडचणीमुळे ते येऊ शकले नाही. ओके. बाकी नाही तर ते सगळं झालं होतं पॅनल्स. ओके सर. सर शेवटचा प्रश्न विचारतो, ज्यांना घर बांधायचंय पण त्यांना कुठलंही नॉलेज नाही आहे या क्षेत्रातलं, अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? आता त्याच्यासाठी कसं आहे, एक तर चांगलं प्लॅनर आर्किटेक्ट महत्वाचं आहे. आणि आपल्याकडे कसं आहे, मराठवाड्यामध्ये पर्टिक्युलर, मराठवाड्याचं बोलतो मी, बाहेरचं माहित नाही. हो हो. आपलं कामात काही अडचण झाली तर तो समोरच्या लोकांना मदत करेल हे शक्य नाही. तो काय करेल, त्याला कसं अडचण होईल, त्याचं काम कसं व्यस्त होईल, ते आपल्याकडे सांगतो. आपण असं म्हणत नाही मला ही अडचण झाली बरं, तू त्यांच्याकडे जा, काम कर. त्याच्यामुळे एखादा प्रोजेक्ट कोणत्या इंजिनियर कडनं चांगला झाला तर त्या कामाला दुसरं कोणी अचिव्हमेंट येण्यासाठी तो माणूस मौक्तिकदृष्ट्या बुद्धिमान पाहिजे, तर तोच आपल्याकडे अचिव्हमेंट होऊ शकतो. तो कोणाच्या तरी बहकावता आला की तो दुसऱ्या कोणत्या तरी आर्किटेक्ट इंजिनियर कडे जाणार, काम घेणार, त्याला त्याचं काही माहिती नसते, केलेलं असतं. आता नवीन मुलं येतात, नवीन मुलांचा अनुभव कमी पडतो सर थोडा. बरोबर. शिक्षण चांगलं आहे पण अनुभव कमी पडतो. बरोबर. ते तेवढं सजेस्ट करू शकत नाही. ओके सर. त्याचं अडचण आहे, त्याच्यामुळे बाकी काही. ओके सर. म्हणजे टेक्निकल गायडन्स घेऊनच काम करावं, एवढंच मेन. नक्कीच नक्कीच. तर सगळ्या तुमच्या या अनुभवाचा फायदा नक्की दर्शकांना होणारच आहे. आणि आपण या ठिकाणी वेळातला वेळ काढून आलात त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सो मच.